भारतीय ब्रँड लावाने खरंच गेम बदलला आहे. एकीकडे सर्व बजेट फोन मार्केट चायनीज ब्रँडने भरलेले असताना हा भारतीय ब्रँड खरंच चांगला कमबॅक करत आहे. लावा स्ट्रॉंग प्ले 5G हा फोन 10,000 बजेटमध्ये खरंच एक चांगला फोन बाजारात आणला आहे. यात आपल्याला पाहायला मिळतो मीडियाटेकचा डिमॉन्सिटी 7060 हा 6 नॅनोमीटर प्रोसेसर, त्याचबरोबर 2.6 गिगाहर्ट्झ ऑक्टा कोरचा सीपीयू आणि एंतुतू बेंचमार्क जर बघाल तर 6000 पेक्षाही जास्ती आहे. 6GB LTDDR5 रॅम आपल्याला यात पाहायला मिळते, ती 12GB पर्यंत वाढवता येते. यात आपल्याला कॅमेरा जो पाहायला मिळतो तो सोनीचा IMX 752, एक दमदार कॅमेरा फोन या बजेट फोनमध्ये लावाने दिला आहे. याचा डिस्प्ले बघाल तर 6.75 इंच HD प्लस IPS LCD डिस्प्ले आपल्याला पाहायला मिळतो. 120Hz रिफ्रेश रेट सुपर स्मूथ आपल्याला या बजेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेटमध्ये कुठलीही कंपनी देत नाही आहे, कारण 120Hz रिफ्रेश मध्ये तुम्ही चांगले गेम आणि स्मूथ अनुभव आपण पाहू शकता. यात 5000 mAh ची मोठी बॅटरी दिली आहे, त्याचबरोबर 18 वॅटचा फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतो. OS आणि सिक्युरिटीचं म्हणाल तर यात Android 15 झिरो ॲड्स ब्लोटवेअर, म्हणजे यात कुठच्याही प्रकारची ॲड आपल्याला या प्राइस रेंजमध्ये पाहायला मिळतात. की चायनीज ब्रँडमध्ये या प्राइस रेंजमध्ये भरपूर सारे ॲडव्हर्टाईज जे आपल्याला या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतात, पण कंपनीचा असं दावा आहे झिरो ॲड्स ब्लोटवेअर, म्हणजे कुठलीही ॲड या Android 15 मध्ये आपल्याला पाहायला भेटणार. याचबरोबर साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस लॉक सारखे फीचर देखील कंपनीने 10,000च्या बजेटमध्ये दिले आहेत. मंडळी, असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मला हो मोटिवेशन, आणि ते मोटिवेशन मिळतं तुमच्या एका फॉलोमुळे. तर नक्की मित्रांनो, खाली दिलेल्या फॉलो बटनावर दाबून फॉलो करा आणि मराठी वेबटेकला फॉलो करून तो तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद.